सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधु दंडवते टर्मिनस नाव घोषित झालं असून या ठिकाणी पाण्याची सुविधा नवीन प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे। प्रशासनाकडून यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मटकर यांनी केली आहे। नुकतंच ह्या सावंतवाडी टर्मिनसला लोकनेते मधु दंडवते टर्मिनस नाव घोषित झालंय आणि त्या नावाला शोभेल हे असं टर्मिनस उभं करण्यासाठी इथे मुख्य म्हणजे एक नवीन प्लॅटफॉर्म आणि पाण्याचं सुविधा जी तिलारी आंतरराज्य योजनेअंतर्गत जी पाण्याची सुविधा होणं गरजेचं आहे। ह्या दोन सुविधांशिवाय हे टर्मिनस असं कोकणवासियांच्या सेवेत येऊ शकत नाही। गेल्या वेळी आमच्या संघटनेतल्या लोकांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक फेसबुक लाईव्ह केलेला आणि त्याच्यात प्रशासनाला आणि सरकारला दाखवण्याचा प्रयत्न केलेला की इथे चौथा प्लॅटफॉर्म होण्याची किती गरज आहे ती। आपल्याला PWD अंतर्गत एक रस्ता मंजूर झालेला टर्मिनससाठी, तो रस्ता आणि तुतारीचा प्लॅटफॉर्म याच्यामध्ये एवढी जागा आहे की तिथे 2 ते 3 नवीन ट्रॅक्स आणि एक नवीन प्लॅटफॉर्म येऊ शकतो आणि ह्या गोष्टीची एवढी गरज आहे कारण की एक आता टर्मिनस म्हटल्यावर त्यांना एक नवीन प्लॅटफॉर्म एक लाईन अशी गरज असते। आता आपल्याकडे एकच टर्मिनसचा प्लॅटफॉर्म आहे आणि एकच लाईन आहे, तिथे तुतारी दिवसभर उभी असते। ह्या अशा सुविधांमध्ये नवीन ट्रेन कोकण मार्गाला किंवा कोकणवासियांच्या सेवेत येऊ शकत नाही। त्यामुळे आपल्याला नवीन एका प्लॅटफॉर्मची आणि नवीन 2 रुळांची गरज आहे आणि हे सगळं जेव्हा ह्या सगळ्या सुविधा येणार त्यांना सुविधांना किंवा बांधकामांना पाण्याची गरज असते, जी पाण्याची गरज आपलं तिलारी धरण भागवू शकतं। वेळोवेळी आम्ही सरकारला हे सांगणं किंवा हे साकडं घातलेलं आहे, तरी सुद्धा अजून ह्या कामांचा पाठपुरावा बऱ्यापैकी झालेला दिसत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आमदारांमुळे, खासदारांमुळे, पालकमंत्री साहेबांमुळे, मुख्यमंत्र्यांमुळे वैभववाडी ते ठोकूर ह्या मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव म्हणजे आता त्याचा प्रस्ताव हाती घेतलेला आहे। जर तो प्रस्ताव यशस्वी झाला तर सावंतवाडीवरचा 2 नंबरचा प्लॅटफॉर्म हा बरखास्त करण्यात येईल आणि तिकडे नवीन एक मेन लाईन टाकण्यात येईल। असं जर झालं तर हा टर्मिनस सुद्धा ह्या स्टेशनला म्हणता येणार नाही अशी दुर्दशा या स्टेशनची होऊ शकते। त्यामुळे सरकारला आणि प्रशासनाला माझी आणि आपल्या सावंतवाडी तालुक्यातल्या किंवा कोकणवासियांची एक आग्रहाची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर नवीन प्लॅटफॉर्मचं बांधकाम करावं किंवा नवीन प्लॅटफॉर्म कोकणवासियांच्या सेवेत आणावा, 2 नवीन ट्रॅक सेवेत आणावे, जेणेकरून लोकनेते मधु दंडवते टर्मिनस असं ह्या टर्मिनसला नाव शोभेल। कोकण रेल्वेच्या शिल्पकारांचं नाव या टर्मिनसला दिलं तसं नाव शोभेल। त्यामुळे माझी सरकारला आणि प्रशासनाला आपल्यामार्फत विनंती राहील की पाण्याची योजना आणि नवीन फलाट ह्या गोष्टी सावंतवाडीकरांच्या वाटेला देऊन सावंतवाडीकरांना आणि कोकणवासियांना न्याय द्या।